अधिक मास महात्म्य अध्याय 29. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. मागील अध्यायात आपण पतिव्रता धर्माचं महत्त्व जाणलं. तो श्रेष्ठ धर्म कसा आहे हे पाहिलं. आता या अध्यायात भगवान नारायण माता लक्ष्मीला सांगतात की हे व्रत आचरण पूर्ण केल्याने त्याचं उद्यापन करणं आवश्यक आहे. उद्यापनाशिवाय कोणत्याही व्रताचं फळ प्राप्त होत नाही. जसं शेतकऱ्याने बी पेरलं तर पीक काढलं नाही तर त्याचा काय उपयोग, त्याचप्रमाणे उद्यापनाशिवाय व्रत हे निष्फळ ठरतं. लक्ष्मी माता विचारते, हे स्वामी, उद्यापन कसं करावं, त्याचा विधी काय आहे. तेव्हा भगवान नारायण सांगतात की 1 मास व्रत आचरलेले असो किंवा 5 दिवस, 3 दिवस अथवा 1 दिवस आचरले असो, त्याचे शेवटी उद्यापन अवश्य करावे. उद्यापनाचा विधी सांगताना भगवान म्हणतात, प्रातःकाळी उठून स्नान करावं, नित्यनेम देवपूजा आटोपून सकाळच्या वेळी हा विधी करावा. केळीचे खांब आणून सुंदर मंडप उभारावा. गुढ्या, तोरणे, वाद्ये यांनी मंडप सजवावा. मध्यभागी सुंदर रंगमाळा घालून सर्वतोभद्र यंत्र रेखावे. त्यावर कलश स्थापन करून सुवर्णाची पुरुषोत्तमाची देवतेची स्थापना करावी. मग षोडशोपचाराने मनोभावे पूजा करावी. गंध, अक्षता, सुगंधी पुष्पे, धूप, दीप अर्पण करावेत. नाना प्रकारचे नैवेद्य, पक्वान्न, विडा, दक्षिणा, वस्त्र, अलंकार अर्पण करून आरती करावी. त्यानंतर सवाष्णींना आमंत्रण द्यावे. प्रत्येक दाम्पत्याला वंशपात्र, सुपारी, वस्त्रे, फणी, करंडा, गळ्यातील माळ अशा वस्तू देऊन पूजन करावे, दान द्यावे. नंतर ब्राह्मण दाम्पत्यांना षड्रस भोजन द्यावे. भगवान सांगतात, ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर मी देखील संतुष्ट होतो. त्यानंतर भगवान विविध व्रतधारकांसाठी वेगवेगळ्या दानांचं विधींचं निरूपण करतात. जे प्रातस्नान करत असतील त्यांनी गंगापूजन व वायनदान व गोदान द्यावं. जे प्रतिदिन कुंभदान करत असतील त्यांनी सोन्याचा कुंभ ब्राह्मणाला द्यावा. जे कोणी नक्तभोजन करत असतील त्यांनी प्रवाळाचं दान करावं. जे मौनाने भोजन करत असतील त्यांनी मोत्याचं दान द्यावं. देवालयात घंटा बांधावी. जे दीपदान करत असतील त्यांनी रुपयाच्या ताटात सोन्याची वात लावून तुपाने पाजळलेली दिव्याची समई ब्राह्मणाला द्यावी. आता यामध्ये असं आहे, तुम्हाला जे शक्य आहे ते आपण करावं. यात सोनं वगैरे अशा गोष्टी जरी असतील तरी भक्तिभावानं माझ्या मते आपण ज्या कोणती गोष्टी दान करू किंवा देऊ तरी त्या देवाला पोहोचतील. त्यामुळे अशी काळजी करायची गरज नाही की आता हे सोनं कुठून आणायचं आहे. तसंही सोनं आजकाल महाग झालंय. पुढे या व्रतकाळात भगवान सांगतात की ज्यांनी पुराण श्रवण केलं असेल त्यांनीही उद्यापन करावं. जे संपूर्ण मास पुराण श्रवण ऐकत राहिले आणि ज्यांनी कारणास्तव काही मास ऐकू शकले नाही त्यांनी शेवटचे अध्याय जरूर ऐकावेत. त्यांनाही या संपूर्ण अध्यायाचं किंवा या संपूर्ण कथेचं, या ग्रंथाचं फळ मिळतं. वाचकाची पूजा देखील आदराने करावी. त्यांना वस्त्रे, अलंकार, दक्षिणा अर्पण करावी. कारण वाचक हा देखील व्यासस्वरूप मानला आहे. व्यासरूपाने तो नारायणच असतो. त्यामुळे वाचकांची पूजा देखील केली पाहिजे. त्याने भगवान नारायण प्रसन्न होतात. या व्रताचं उद्यापनाचं फळ सांगताना भगवान नारायण म्हणतात, जे भावाने हे व्रत पूर्ण करतात त्यांना व्याधी, पीडा, रोग, अकाल मृत्यू यांची बाधा होत नाही. त्यांच्या कुळात वैधव्य येत नाही. स्त्रियांना सौभाग्य वाढतं. इच्छित पती मिळतो. सुलक्षण पुत्र संतान प्राप्त होते. दरिद्री असेल तो भाग्यवान होतो. कर्जबाजारी असेल तो ऋणमुक्त होतो. धनार्थी धनवान होतो आणि सर्व मनोरथ पूर्ण होतात. हे व्रत मध्येच सोडू नये, अन्यथा आयुष्यात क्षीणता येते. इति श्री अधिक मास महात्म्ये 29 श्रीकृष्णार्पणमस्तु.